बहुतेक जिल्ह्याचे भक्तगण बाबी मोदी बाबा देवस्थानाचे भक्तगण इथं हजर झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि ऋणयुक्त करतो. एवढे भाविक एवढं ऊन असताना जर आपल्या दिंडीत येतात तर त्यांचं मी आभार मानतो. तसंच तसंच आपल्या संगमनेर तालुक्याचे दूध संघाचे चेअरमन साहेब रणजित साहेब दरवर्षी आपल्या दिंडीला त्यांच्या हस्ते पूजा असते. गेले आज 15-16 वर्ष झाले तसं त्यांच्याच हस्ते पूजा जोपर्यंत साहेब आहेत तोपर्यंत साहेबाच्या हस्ते पूजा ही कायमचीच राहणार. साहेब तुम्ही मुंबईला जरी गेले दिल्लीला जरी गेले तरी तुम्ही त्या दिवशी तुम्ही पूजाला यावाच लागल. जसं साहेब जसं धनकिऱ्याला कावळा जमतो एवढे कावळे जमात्यात तरी आम्ही काय ते काय त्याला स्पर्श नाही करती. जेव्हा मेन येईल तेव्हा त्याला स्पर्श करीत असतो. तसं तुम्हाला दरवर्षी हे चुकणार नाही आणि दरवर्षी याच्यात आहे साहेब पहिल्या वर्षापासून यायला सुरुवात झाली. आपण हळूहळू मोर्चा स्टेपला चाललो. तुम्हाला एक हे देवस्थान असं धार्जिन होणार आहे मोर्चा स्टेपला तुम्हाला घेऊनच घालणार आहे. तसेच आपल्या जयश्रीताई आज मी त्यांना फोन केला बाबा मी कुठल्याही परिस्थितीत येईल पण त्या आवर्जून आल्या. तसंच साहेबांना सकाळी फोन लावला मी जयश्रीताईला पाठवतो आणि तसं काही काळजी करू नका मी पुढे तुम्हाला जर प्रसंग आला तर तुमचा फोन आल्यावर मी तुम्हाला सहकार्य करीन. आज बाळासाहेब थोरात यांच्या एक मोठं एक वृक्ष आहे त्या वृक्षाखाली संगमनेर तालुका पूर्ण बसलेला आहे. त्यांना आतापर्यंत संगमनेर तालुक्याला उन्हाचा चटका सुद्धा लागून दिला नाही बाळासाहेब थोरातांनी आणि पुढे बी लागणार नाही. साहेब जे एक कुटुंबात जोरव गाव आपल्या प्रवराच्या किनारी जोरव गाव एक मोठं कुटुंब होतं. त्यांचं नाव बाळासाहेब थोरात आणि मथुराताई यांना एक रत्न देवाने दिला. हा रत्न इतका सुंदर आहे तर महाराष्ट्राचा नव्हे पण भारतात सुद्धा त्यांनी संगमनेरचा झेंडा उभारला. संगमनेरचा झेंडा उभारला. साहेब एक दिवस तरी तुम्ही मुख्यमंत्री दिसताल ही आमची खात्रीच आहे पण आमचा जो तसं शब्द दिला हा मोडणारच नाही. हा एक दिवस तरी दिसतील. साहेब आता सीजन आलं याच्यातच साहेब आपले मुख्यमंत्री होते ही मला शाश्वती आहे. जरी नाही मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री 100% झाले साहेब हे लक्षात ठेवा. एक संगमनेर तालुक्यावर इतकं त्यांचं लक्ष आहे. गायक गरिबांना इतक्या सांभाळणारा असा कुठल्याही तालुक्यातला नेता नाही. कुठल्याही बी अडचणी होऊ द्या रस्त्याने माणूस जर चालला तरी गाडी उभं राहून काय काम सांगून तरी काम करणार अशी व्यक्ती आहे. अशी संगमनेर तालुक्याला ही लाभली ही दत्त महाराजांनी ही कृपा ही अशीच राहू द्या हीच माझी इच्छा आहे. बाबीर देवस्थान बोजीबाबा देवस्थानाच्या वतीने साऱ्यांना शुभेच्छा देतो. आलेल्या सर्व वारकऱ्यांना प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक जिल्ह्याचे साक्री तालुक्याचे पब्लिक आहेत काही असे 8-9 तालुक्यातले जिल्ह्याचे लोक आलेत यांना माझी शुभेच्छा देतो आणि थांबतो.